वेलकम बॅक माझ्या नवीन ब्लॉगमध्ये. आणि आज आमच्या घरी मी नाही बनवले. आज आमच्या घरी मिसळ बनली आहे. नाशिकची मिसळ मी मिस करतोय, त्यामुळे आज पुण्यामध्ये मी काय बाहेर मिसळ खात नाही, आम्ही घरीच बनवतो. ही बघा आमची मिसळ किती छान बनली, एकदम स्पेशल मला मिसळ बनलेली आहे. दही आहे, फरसाद लागले, शेव पाहिजे होती, शेव नव्हती, त्यामुळे फरसादमध्ये पुण्यासारखीच झाली थोडीफार. शेव असली तर ती नाशिकची मिसळ होती, अदरवाईज ही पुण्याचीच झाली, पण जास्त गोड नाही राहणार, ही तिखटच राहील. लेट्स ट्राय इट. आमची मिसळ तयार झालेली आहे. मी एक घास खाल्लं आहे, थोडीफार पुणेरी झाली आहे, पण छान झाली आहे. तुम्ही पण खा. बॅक अगेन इन माय चॅनल. माझा चॅनल आज परत चालू झाला आहे. आज मी गाडी लावली FC रोडला एवढ्या दिवसानंतर, आणि आज RCBची फायनल आहे, त्यामुळे गर्दी बघा कसली गर्दी आहे. आणि अशा गर्दीमध्ये मी आलो आहे फायनलची मजा घ्यायला, काय मावले बघायला आलो नाही. आणि रिचची सॉफ्टी खाल्ली नाही, असं कधी होणार आहे का? तर आम्ही असं 2 सॉफ्टी घेतले. आणि तुम्हाला एक जादू दाखवतो मी. ते बघा, हे बघा, याला व्हाईट लागलं, याला येल्लो लागलं. वा, ही गोष्ट आमच्या इकडं आमच्या घरी 350 रुपयाला घरात आली आहे, पण आता आम्ही बघितलं FC रोडच्या मार्केटला गोष्ट 100 रुपयाला भेटते आहे. त्यामुळे आमचं परत आज पण 200 रुपयाचं नुकसान झालं आहे गाईज. रोजच आमचं 100-200 नुकसान होतं आहे शॉपिंगमध्ये. त्यामुळे आम्ही असं ठरवलं आहे आता की सगळं काही FC रोडवरनंच घ्यायचं. अजून मॅच पण जिंकली नाही बाई, काही जिंकली पण नाही मॅच अजून, पण अजून जिंकून गेली आहे. एकदम बसला आहे FC रोडवर. वा, एकम नाम दे. जिंकली पण नाही, पण तरी पोरं अजूनच आत्ता सेलिब्रेशन चालू केलं आहे खतरनाक. आता आम्ही पण आता घरी चाललो आहे, कारण की इथं आता सगळ्यांनाच हाकलू राहिले पोलीस लोक, आणि खूप जास्त गर्दी होऊन जाईल. आलं आहे हा व्हॅन पण आली आहे लोकांना हे करायला. गाईस, RCB परत एकदा मॅच जिंकली आहे, आणि परत एकदा RCBने कप घरी नेला आहे. पण याचा मला काय फरक पडते, मला उद्या सकाळी उठून कामाला जायचं आहे. तर भेटूया त्या नवीन ब्लॉगमध्ये, त्यापर्यंत ओके बाय.